हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आज आम्ही पहिल्यांदाच हैदराबादवरून जळगावला चाललो आहे विमानाने. थोडं अर्जंट आहे म्हणून आम्ही विमानाने जातो आहे आणि विमानाचे तिकीट पण कमी होते म्हणून आम्ही विमानानेच गेले. जर रेल्वेने गेलो असतो तात्काळमध्ये तर थोडं जास्त लागणार होते आणि विमानाने थोडंसं कमी लागणार होते म्हणून आम्ही विमानानेच गेलो. बघा घरून निघालो तेव्हा तर काही एवढा व्हिडिओ करायची इच्छा नव्हती, मूडच नव्हता. पण विमान पाहिल्यावर काय माहीत काय झालं, एकदम व्हिडिओ करावासा वाटला आणि मी व्हिडिओ चालू करून दिला. आम्ही आता एअरपोर्टवर ट्रॅव्हल्स असते ना तिच्यामध्ये बसलो आहे. आता ट्रॅव्हल्स आम्हाला विमानाजवळ घेऊन जाईल. बघा हे आहे आमचे विमान. मी आता विमानाजवळ पोचली. आता बसेल विमानामध्ये. बाकीचे मंडळी बसत आहे तोपर्यंत मी इथं बाहेर उभी आहे. बघा बऱ्याच दिवसांनी मी आता विमानामध्ये जात होती तर मला विमान पाहून आहे ना एकदम व्हिडिओ करावासा वाटत होता. मी व्हिडिओ चालू करून दिला आणि बघा आम्ही आता विमानामध्ये बसलो आहे. तसे आम्ही घरून खूपच लेट निघालो. आमचं विमान 3 वाजता होतं तर आम्ही 12-12:30पर्यंत निघून जायला पाहिजे होतं घरून. पण आम्हाला निघता 1 वाजून गेला. खूपच लेट होऊन गेलं. त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ पण नाही केला आणि पटापट निघालो आणि ट्रॅफिकमध्ये अटकलो. ट्रॅफिकमधून पण पटापट बाहेर निघालो आणि पटापट पडत विमानामध्ये बसलो आणि मध्ये पटापट व्हिडिओ पण बनवून घेतले मी. चला फायनली आम्ही आता विमानामध्ये बसलो. आता मला काहीच टेन्शन नाही आहे. आता विमान पण चालू होतं आहे थोड्या वेळाने. बघा तुम्हाला दाखवते मी समोर. विमानाचा पंखा सुरू झाला आहे. आता विमान चालू झालं आहे आणि बघा विमानामध्ये आम्हाला इन्स्ट्रक्शन सांगता आहे की तुम्हाला सीट बेल्ट लावायची आणि जर आपल्याला काही प्रॉब्लेम झाला ऑक्सिजन वगैरे तर आपल्याला तिथं ऑक्सिजनचं पण हे आहे. वरचं पंखा सांगता येते आपल्याला. असं बरंच काही सांगत आहे आपल्याला इन्स्ट्रक्शन. तर आम्ही ते सगळं ऐकून घेतलं आणि आता विमान पण चालू होतं आहे. विमान पण चालू झाले आहे. हळूहळू जात आहे आता पुढे. बघा या साईडला मोठे विमान आहे. हे खूप मोठे विमान आहे. हे पण मोठंच विमान आहे. मला वाटलं खूप लहान राहील पण लहान नव्हतं. 60 पॅसेंजर होते विमानामध्ये. भरपूर होते म्हणजे फुल भरलेलं होतं विमान. काही जास्त छोटंसं विमान नाही होतं हे. ॲक्च्युली ना विमानामध्ये बसतो ना तेव्हा आपल्याला काही वाटत नाही. फक्त थोडंसंच वाटतं. जेव्हा ते वर जातं ना विमान तेव्हाच आपल्याला थोडंसं खालीवर होतं. बाकी असं काहीच वाटत नाही विमानामध्ये. एकदम मस्त वाटतं. बघा आता आम्ही वरती आलो आहे आकाशामध्ये. वरून चाललो आहे. ढग दिसत आहे खूपच. पण आमची खिडकी ना थोडीशी अशी ब्लॅक लाईनवाली होती. त्याच्यामुळे एवढं क्लिअर नाही दिसत होतं. बघा पूर्ण ढगांमध्ये ना असं कापूस दिसतो. एकदम मस्त वाटतंय. कापसासारखं ढग जात आहे. छान वाटतंय. एकदम मस्त वाटतंय. एकदम वाव फिलिंग होती. मला तर इतकं छान वाटत होतं ना. मी कंटिन्यू खिडकीमधून बाहेर पाहत होती. विमानामध्ये बसल्यावर आहे ना वर काहीच वाटत नाही आपल्याला. छान वाटतं. एकदम मस्त सरळ जातो आपण. एकदम छान मस्त कापसामधून जातो आहे असं वाटतं आपल्याला. पण जेव्हा विमान असं खालीवर होतं ना उतरताना तेव्हा आपल्याला वाटतं बापरे हे पडणार तर नाही विमानाची भीती वाटत असते. वरून आपण जेव्हा खाली पाहतो ना तेव्हा आपल्याला शेती पण इतकी सुंदर दिसते ना. खूपच सुंदर. पाणी पण छान दिसतं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि शेतीचा पण वेगवेगळा आकार दिसतो. एकदम भारी वाटतं मस्त. आता खिडकीमधून आहे ना आपण शूटिंग करतो ना तेव्हा एवढी क्लिअर नाही दिसत. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष खिडकीमधून खाली बघतो ना तेव्हा एकदम छान दिसतं. क्लिअर दिसतं आणि आता व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर नाही दिसत आहे पण आम्ही जेव्हा डोळ्यांनी बघायचो ना तेव्हा एकदम क्लिअर दिसत होतं. छान वाटत होतं एकदम. शेती पण खालची छान वाटत होती. पाणी एकदम सुंदर सीन दिसत होते मस्त वरून. बघा आम्ही ना घरून चिप्स आणि बिस्किट आणले होते.
पण विमानामध्ये जर आपण काही खातो ना तर टेस्ट वेगळी लागते बरं का. जर विमानामध्ये तुम्ही घ्याल ना त्याची टेस्ट चांगली लागते. आणि जर आपण घरून असं चिप्स किंवा काहीतरी आणलं ना खायला तर त्याची विमानामध्ये काहीच चांगली टेस्ट नाही लागत, कारण वरती आकाशामध्ये असतो ना आपण, त्याच्यामुळे टेस्ट नाही लागत खाण्याची. आता आम्ही इथं चीज बॉल आणले. चीज बॉलची मला काहीच टेस्ट नाही लागत होती. मी 1-2च खाल्ले, जास्त नाही खाल्ले. आणि बस एन्जॉयच करत राहिली विमानामध्ये. बाहेरचा सीन फक्त एन्जॉय केला मी. 2-3 वर्षापासून जळगाववरून हैदराबाद विमान सुरू झाले आहे, पण कधी गेलो नाही आम्ही. दरवेळेस तिकीट खूपच जास्त असतं म्हणून जात नाही. सीझनमध्ये जास्तच रेट असतं. आता सीझन नव्हतं म्हणून कमी लागले आम्हाला. कमी म्हणजे एवढं पण कमी नाही, तरी 2:30-3:15 तिकीट गेलं आमचं. पण 2 तासामध्ये आम्ही गावी पोचतो याचा जास्त आनंद होत होता मला, कारण नेहमीच आम्ही जातो ना तर आम्हाला 1.5 दिवस तरी लागतो आणि कारने गेलं तर पूर्ण 1 दिवस लागतो. आज पहिल्यांदा 2 तास लागत होते म्हणून पटकन आलो 2 तासामध्ये घरी. काही वाटलंच नाही मला की मी हैदराबादवरून जळगावला पोहोचले. बिलकुल 2 तासामध्ये पोहोचले. बघा आता आलं आहे जळगाव. वरून आम्हाला वाघूड धरण दिसतंय. खूपच मोठं धरण आहे आणि एकदम छान वाटतंय सीन. एकदम पाणी, हिरवळ, शेतीमध्ये एकदम छान छान डिझाईन दिसते. एकदम भारी वाटतंय. आता तुम्हाला काचामधून एवढं क्लिअर नाही दिसणार, पण मला एकदम क्लिअर दिसतंय आणि एकदम छान वाटतंय. रोड पण असे एकदम लाईनीमध्ये दिसत आहे सरळ. विमानामधून आहे ना जळगाव खूपच मोठं दिसत होतं. एकदम भारी वाटत होतं. आणि धरण तर असं छान दिसत होतं ना खूपच. धरणाचे ते दरवाजे पण दिसत होते आणि दीपनगर पण दिसत होतं. दीपनगरचे ते धुवा निघतो ते टाके जे असतात ना मोठ्या मोठ्या, त्या पण दिसत होत्या विमानामधून. म्हणजे तापी नदी पण दिसत होती थोडी थोडी. आणि बघा हा इथं हायवे दिसतोय आणि इथं हे साईडला पाणी आहे. समोरून तर पूर्ण क्लिअर दिसत होतं. एकदम छान वाटत होतं. आता जळगावाला तर एकदम छान वाटतंय, आनंद वाटतोय. आता आहे ना विमान असं हळूहळू खाली खाली जात आहे. मग खाली खाली जातं ना तेव्हा एकदम खालीवर होतं पोटामध्ये. बघा शेती किती छान दिसतंय ना, एकदम भारी वाटतंय. बघा विमान उतरताना ना एकदम जोरात उतरतं बरं का. पहा किती जोरात उतरलं ना विमान, एकदम धाडकन जमिनीवर येतं. चला पोहोचलो आम्ही आता जळगावला. जळगावचं आता मी बाहेरचं एअरपोर्ट दाखवते तुम्हाला. हैदराबादचं तर मी दाखवलं नाही, कारण खूप घाईघाई होऊन गेली होती ना, त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ नाही करता आला मला. आता जळगावचं दाखवते. छोटंसं आहे पण छान आहे, एकदम मस्त वाटलं मला. 2 तासामध्ये हैदराबादवरून जळगावला पोहोचलो. एकदम भारी झालं, मस्त पटकन पोहोचलो, काही वाटलंच नाही. बघा आता विमान खूपच मोठं आहे ना, खूपच मोठं होतं विमान. सगळे उतरून गेले. आम्ही सगळ्यात शेवटी बसलो, पण सगळ्यात शेवटी होतो आम्ही विमानामध्ये. आता निघतो पण बाहेर सगळ्यात शेवटी. पहा बाहेर येऊन किती छान वाटतंय. मस्त हवा सुटली आहे. बघा किती भारी वाटतंय विमानतळ. आणि विमान पण पहा किती छान आहे, मोठं दिसतंय, एकदम मस्त दिसतंय ना. मी विमानाजवळ आहे ना मुद्दाम हळूहळू चालत होती व्हिडिओ करण्यासाठी. पहा किती छान वाटतंय ना. बाहेर इतकी छान हवा सुटली ना, मस्त वाटतंय. विमान पण छान दिसतंय, विमानतळ पण एकदम साफ दिसतंय मस्त. विमानामध्ये ना आपला मोबाईल एरोप्लेन मोडमध्ये राहतो, तर माझा मोबाईल पण एरोप्लेन मोडमध्ये होता. आता मी ओपन केला तर माझ्या मुलीचा व्हिडिओ कॉल आला आहे. तर मी तिच्याशी बोलत होती व्हिडिओ कॉलवर, आणि कॉलवर बोलता बोलताच बाहेर निघाली. पहा ते विमान किती सुंदर दिसतंय ना. एकच विमान आहे. आता हैदराबादवरून हे जळगावला आलं विमान. आता गुजरातचं विमान चालू होईल आणि मग रात्री गोव्याचं पण असतं संध्याकाळी काहीतरी. असे 3 विमान असतात वाटतं आपल्या जळगाववरून. नक्की नाही माहिती, पण 3 विमानं असतात हे एवढं माहिती आहे. गोवा, अहमदाबाद आणि हैदराबाद.
एअरपोर्ट एकदम छान वाटत होतं, पण मस्त आहे, गावाच्या बाहेर आहे जळगावला. चांगलं आहे एअरपोर्ट इमर्जन्सीसाठी. मला व्हिडिओ टाकायला पण थोडं लेटच झालं, कारण माझी तब्येत ठीक नव्हती, म्हणून मी व्हिडिओ एडिट नाही करू शकली. आता मी लवकर एडिट करून व्हिडिओ अपलोड करते. प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, हे जळगावचं एअरपोर्ट आहे, हवाई अड्डा. मोठं रूम आहे तसं, येण्याचं आणि जाण्याचं 2 रूम आहे इथं. आता मी इथून बाहेर निघते. बाहेर निघाल्यावर मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ असा विचार करत होती. तेवढ्यात माझ्या भाऊचा कॉल आला की मी आलो इथं, आणि आम्ही आता गाडीमध्ये बसलो, निघालो आता एअरपोर्टच्या बाहेर. एअरपोर्टच्या बाहेर आहे ना अशा कंपन्या आहे, आणि इथं साईडला शेती आहे सगळी. चला, आम्ही आता 20 मिनटामध्ये भुसावळला पोहोचून जाऊ. बाहेरच्या रिंग रोडने जातो आहे आम्ही. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ पण लवकरच अपलोड करेल मी. बघा, बाहेरचं किती सुंदर वातावरण आहे ना, हिरवळ हिरवळ झालं आहे. मी उन्हाळ्यामध्ये आली होती ना तेव्हा एकदम कोरडं कोरडं होतं, आणि आता मस्त हिरवळ हिरवळ झालं आहे. तसा पाऊस कमीच आहे, पण तरी छान वातावरण आहे. चला बाय, लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.